तर चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण शिकलो आहेत फर्स्ट चॅप्टर तर आपला पूर्ण झालेला आहे आणि त्याचबरोबर आपण फर्स्ट टू 1.6 पर्यंत आपण सगळे एक्सरसाइज घेतलेले आहेत. तर आपण सेकंड चॅप्टर पण आता शिकलेलो आहे. मागच्या एपिसोड मध्ये डे 8 मध्ये, आता डे 9 मध्ये आपण घेणार आहोत एक्सरसाइज नंबर 2.1. तर बघा, चला आपण सुरुवात करूया एक्सरसाइज नंबर 2.1 ला. तर काय आहे बघा, 2.1 चा पहिला क्वेश्चन, स्वाध्याय क्रमांक 2.1. तर 2.1 चा पहिला क्वेश्चन आहे, 4 किलोग्राम तांदळाची किंमत 9 किलोग्राम गव्हा इतकी आहे. तर 4 किलोग्राम, आता इथे वीट लिहू आपण, इंग्लिश मधून गव्हाला वीट म्हणतात आणि किंमत हे 9 किलोग्राम, सॉरी इथे राईस आहे आणि इथे वीट म्हणजे तांदूळ आणि इथं गहू. 4 किलोग्राम तांदळाची किंमत 9 किलोग्राम गव्हा इतकी आहे. हे आपलं पहिलं सेंटेन्स. आणि जर 1 किलोग्राम गव्हाची किंमत 54 आहे, 1 किलोग्राम गहू कितीला आहे? 54 रुपयाला आहे. तर आपण बघा, आता आपण 1 किलोग्राम गव्हाची किंमत काढून घेऊ. 9 किलोग्राम, आता 1 किलोग्राम जर 54 रुपयाला आहे तर 9 किलोग्राम कितीला? तर 54 गुणिले 9, 9 चौक 36, 9 5 45, 46, 47, 48, 486. म्हणजे 486 रुपयाला 9 किलो तांदूळ आहेत. तर 4 किलो पण कितीला येतील? 486 रुपयालाच, कारण की 9 किलो तांदूळ हे 9 किलो गव्हा बरोबर आहेत. 4 किलो तांदूळ हे 9 किलो गव्हा बरोबर आहेत. तर मग 9 किलो आपले तांदूळ किती झाले? 486. कसं? कारण की 1 किलो गव्हाची किंमत आहे 54, तर 9 किलो गव्हाची किंमत किती? 486 रुपये. तर तसंच मग 486 जर 9 किलो गहू आहे तर 4 किलो तांदूळ पण किती देतील? 486. तर बघा मित्रांनो, 1 किलोग्राम असेल तर 8 किलोग्राम, तर आपल्याला विचारलं काय? 8 किलोग्राम तांदूळ म्हणजे 8 किलोग्राम राईस पाहिजे आपल्याला, प्लस 9 किलोग्राम गहू म्हणजे वीट. तर 9 किलोग्राम गव्हाची किंमत किती आहे? 486 प्लस, आता 4 किलोग्राम, आपल्याकडे 4 किलोची किंमत आहे 486, पण आपल्याला इथे पाहिजे काय? 8 किलो, म्हणजे याच्या डबल पाहिजे आपल्याला. तर बघा, 8 दुने 6 टू जा 12, 8 टू जा 16 प्लस 1 17, 1 4 टू जा 8 प्लस 1 9 72. तर 8 किलो गहू कितीचे येतील? 972 रुपयाचे. कसं काढलं मित्रांनो? कारण की 4 किलो आपले होते 486 चे, तर 8 किलो कितीचे येतील? 972, त्याचे डबल केले. तर ह्या दोघांना याच्यात मिसळवलं तर आता आपल्याला उत्तर आलंय 8 किलो आपले राईस पण आली आहे आणि 9 किलो वीट पण आले, गहू पण आले. तर 6 आणि 2, तर बघा 972 ऍड 486, 6 7 8, 7 आणि 7 14 आणि 1 15, 10 आणि 1 14, 1458. तर बघा मित्रांनो, डी आपलं आन्सर आहे, डी 1458. तर पहिला क्वेश्चन समजला असेल तुम्हाला पूर्णपैकी, अशी अपेक्षा करतो. आपण आता वळूया सेकंड क्वेश्चन कडे. तुम्हाला परत एकदा सांगतोय की प्रत्येक एक्सरसाइज मध्ये मी आठवण करून देतोय की आपल्याला काय करायचं, काय अगोदर सोडून बघायचं आहे आणि मग नंतर आपल्याला व्हिडिओ अनपॉज करून व्हिडिओ स्टार्ट करून मग आपल्याला पुढच्या याच्याकडे वळायचंय. तर बघा, आता आपला क्वेश्चन नंबर 2. तर काय आहे क्वेश्चन नंबर 2? 900 इंटू 100 इक्वल्स टू किती होता? 900 इंटू 100, 9 आणि 0 किती? 1 2 3 4, म्हणजे 90,000 होतात. तर बघा, येण्याकरिता 8 3 5 2 4 आणि यांची बेरीज कोणती संख्या मिळायला हवी? बघा, यांच्या दोघांची काय करायची आपल्याला? बेरीज. 4 3 6 5, या दोघांची बेरीज केली. या दोघांची बेरीज बघू मित्रांनो आपण काय येते. 5 आणि 4 9, 6 आणि 2 8, 5 आणि 3 5 6 7 8, 4 5 6 7, 87,889. तर आपल्याला हे इतकं आलं, तर इतकं आणण्यासाठी किती हे करावं लागेल? मग आपल्याला करावं काय लागेल? 90,000 मायनस 87,889. मग बघा, 10 मधून 9 गेले उरला 1, वापस 10 मधून 9 गेले उरला 1, वापस 10 मधून 9 गेले उरला 1, 10 मधून 2 गेले उरले 8 गेले उरले 2, 2111.
तर आपला आन्सर आहे बी. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपली सिरीज चालली आहे. तर तुम्हाला जर सगळे क्वेश्चन समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि जास्तीत जास्त स्प्रेड करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही खूप साऱ्या प्रकारे तुमचे मित्र असतात, भरपूर जणांना शिक्षण भेटत नाही, तुमच्या माध्यमातून शेअर करून मी फ्री ऑफ चार्ज हे शिकवतोय तुम्हाला. तर तुमच्या माध्यमातूनच लोकांना, मुलांना कळू द्या. तर बघा, आपण वळूया तिसऱ्या क्वेश्चनकडे. काय आहे तिसरा क्वेश्चन? की एक इंजिन एका मिनिटात 95 लिटर पाणी उपसते. एक इंजिन एका मिनिटात म्हणजे 60 सेकंदात. 1 मिनिट इक्वल्स टू 60 सेकंड. तर 60 सेकंड मध्ये किती पाणी? 95 लिटर. तर आपल्याला विचारलं काय की 1460 लिटर पाणी उपसण्याला त्याला किती वेळ लागेल? तर किती वेळ लागेल? 1460. एका मिनिटात किती उपसतं ते? 95 लिटर. तर बघा, 1460 ला जर आपण 95 ने डिवाइड केलं तर काय उत्तर येईल मित्रांनो? इकडे लक्ष द्या. आता 95 एक 95, उरले किती? आपल्याकडे उरतात 95 10 100, 45 आणि याचं आन्सर 144 येतं. तुम्ही हे करून बघा. आपल्यात याच्यात आन्सर आहे 148 येतं. तर याचा आन्सर आहे बी. हे तुम्ही करा, हे तुम्हाला होमवर्क म्हणून हे तुम्ही सोल्युशन करा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा. याचा आन्सर 148 येतं. तुम्हाला काय आलंय, तुमचा आन्सर काय आलंय हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. तर चला आपण क्वेश्चन नंबर 4. मित्रांनो, फोर्थ क्वेश्चन आपण थोडासा ट्रिकने बघणार आहोत. तर फोर्थ क्वेश्चन आपल्याला टाइम वेस्ट करण्यासाठी दिलेला असतो. तर लक्षात ठेवायचंय मित्रांनो की आपल्याला फोर्थ क्वेश्चन, अशा कोणता पण क्वेश्चन आला, मोठी संख्या जर विचारली असेल तर आपण ऑप्शन डी पासून सुरू करायचंय. तर बघा, ऑप्शन डी काय आपला 503870. तर ऑप्शन आपला आहे. तर आपल्याला दोन संख्यांची बेरीज किती दिली? एक्स प्लस वाय इक्वल्स टू आपल्याला किती दिलंय? 98765 आणि मोठ्या संख्येमध्ये 20100 ने मोठी आहे. 20100 असं लिहितात मित्रांनो, म्हणजे 20100. तर आपल्याला करायचं काय? याच्यामधून 20100 मायनस करायचंय. तर 07, बघा 20100 आपल्याला याच्यातून मायनस करायचंय. तर काय आन्सर येईल मित्रांनो? आपल्याला लास्टचं ऑप्शन आहे 77. तर बघा मित्रांनो, 7 8 मधून गेले 7 3 2 नाही इथे येणार. 10 मधून 2 गेले, उरले 8 1 4. तर 483777 असा आपला आन्सर आलाय. आपण केलं काय? 20100 ने मोठी आहे, तर आपल्याला मोठी संख्या शोधायची आहे. आपल्याला कळलं काय? ऑप्शन मधून एवढं मायनस केलंय. तर आता लक्षात ठेवायचं, ऑप्शन मधून आपण हे मायनस केलंय, तर आपल्याला करायचं काय पुढे चालून? तोच ऑप्शन याच्यामध्ये ऍड करायचंय. तर हेच याच्यामध्ये परत ऍड करायचंय. तर 50387777 हेच याच्यामध्ये काय करायचं? परत ऍड करायचं. तर बघा, 7 7 आणि 7 14, 7 आणि 7 14 आणि 1 15, 8 आणि 8 16, 3 आणि 3 6 आणि 1 7 8 9, 98765 आणि वरती पण काय होतं? 98765. याचा अर्थ हाच झाला मित्रांनो की हा आपला आहे मोठा नंबर आणि हा आपला आहे छोटा नंबर. दिस इज द बिग नंबर अँड दिस इज द स्मॉल नंबर. तुम्हाला वाटत असेल तर ह्या दोघांची ऍडिशन करून बघा. ह्या दोघांची ऍडिशन जर केली, आपलं हे आन्सर येईल आणि हे दोघं एकमेकांमध्ये 20100 ने मोठे असेल. तर हा प्रश्न समजला मित्रांनो. तसाच अजून एक क्वेश्चन आहे, याच्यात जर नसेल समजलं तर मी पुढच्या याच्यामध्ये अजून तुम्हाला डिटेली समजून देतो. तर हे लक्षात आले असेल तुम्हाला कसं सोडवलंय. तर पुन्हा नसेल समजलं तर पुन्हा एकदा नीट बघा. तर चला आपण मित्रांनो पुढच्या क्वेश्चनकडे. आपला आहे क्वेश्चन नंबर 5. काय आहे क्वेश्चन? एक इंजिन एका तासाला म्हणजे 60 मिनिटात. एका तासामध्ये किती मिनिट राहतात? 60 मिनिटात 84,500 लिटर पाणी खेचते. तर 10 दिवसात 10 डेज आहे बरं का इथे. 10 दिवसात काय विचारलंय मित्रांनो? 10 दिवसात 10 दिवस इंजिन चालवण्यात आले. 5 दिवसात ते किती लिटर पाणी खेचेल? तर 10 तास
आर म्हणजे एका तासात ते किती खेचतंय मित्रांनो, एक इंजिन तासाला 8484,500 खेचतं. तर 84,500 एका तासाला, तर 10 तासात किती खेचत असेल ते मल्टिप्लाय बाय 10 केलं तर 8,4,5,0,0,0. तर 10 तासाला ते किती घेतंय, म्हणजे 10 घंट्यात ते किती घेतंय, इतके लिटर. तर आपल्याला विचारलं काय आहे की 5 दिवसात किती लिटर खेचेल. तर एका दिवसात म्हणजे एका दिवसात ते किती खेचतंय, 10 घंटे चालते. तर 10 घंट्यात ते किती घेतंय, 8,45,000. आणि 5 दिवसात किती घेचेल मग, 5,0,0,5,0,0,5,0,0, 5,5 5 4 20 प्लस 2 22, 8 5 40 40 42. तर ते खेचेल बघा मित्रांनो 42,25,000 लिटर पाणी. तर आपलं ऑप्शन डी. तर नीट पुन्हा एकदा समजून घ्या, ते 60 मिनिटात किती घेचतं, 84,500 84,500. आणि 10 एका घंट्यात ते इतके घेचतं, आणि 10 घंट्यात ते किती घेचल, मल्टिप्लाय बाय 10 करून 8,45,000. एका दिवसात ते 10 घंटे चालते, मग 5 दिवसात किती घेचल, तर मल्टिप्लाय बाय 5. तर हा क्वेश्चन समजला, ऑप्शन नंबर डी. तर चला आपण आता वळूया पुढच्या क्वेश्चनकडे. तर नीट समजून घ्यायचंय, जास्त घाई करायची नाहीये, हळूहळू चालायचंय. तर आता 6वा क्वेश्चन काय आहे, कपड्याचे वेगवेगळे प्रकार पुढील प्रमाणे दराने दिले. तर ए, बी, सी आणि डी असे दिलेत. दर 460 मीटर कपडा. आता याला डायरेक्ट सांगतो, डिवाइड करायचंय सर्व मीटरनी. एका मीटर 460 ला 912 डिवायडेड बाय 38. डायरेक्ट डिवाइड करायचंय तुम्हाला. ते का बरं, 15 396 डिवायडेड बाय 18. हे डिवाइड का बरं केलंय, कारण की 460 ला 23 मीटर आहे, म्हणजे 460 रुपयाला 23 मीटर आहे. तर मग एका मीटरला काढायचं असेल तर मग 460 डिवायडेड बाय 23. तर की एका मीटरला इथं बघा, इथे 20 एका मीटरचे इथे येतात 24, एका मीटरचे इथे 25. हे डिवाइड करायचंय तुम्ही. आता बघा, तर सर्वात कमी दराने कोणता आहे, ए, कारण की ए हा फक्त एका मीटरचे 20 रुपये चार्ज आहे. तर तुम्हाला समजलं असेल मित्रांनो, अशा प्रकारे हा क्वेश्चन आहे. तर बघा, हे डिवाइड करून करायचं आहे. तर 6वा क्वेश्चन तुम्हाला सर्वांना समजला आहे, कसं केलंय. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ समजत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये मला यस म्हणून कळवा, कारण की सर आम्हाला समजतोय व्हिडिओ. तर चला पुढे आपण आता आलोय 7th क्वेश्चन कडे. काय, विनयला रोज 3 तास प्रमाणे सतत 15 दिवस काम केले जाते. तर 3 तास 3 घंटे सतत 15 दिवस काम केल्याबद्दल त्याला किती भेटले, 1,125 रुपये मिळतात. तर त्याला त्याच्या प्रत्येक तासाला कामाबद्दल मिळणारे पैसे. आता 3 तास किती तास, 3 तास किती दिवस, 15 दिवस. म्हणजे त्यांनी पूर्ण किती तास काम केले, 15 गुणिले 3, म्हणजे त्यांनी पूर्ण तास काम केलेलं किती, 45 घंटे. तर मग आपल्याला विचारलं काय, तर त्याला प्रत्येक तासाला कामाबद्दल मिळतात. तर त्याला रोज तो 15 दिवस काम केलं, रोज त्यांनी किती घंटे काम केलं, 3 घंटे. 15 दिवसात त्याचे घंटे झाले 45, आणि त्याला मिळालेले 1,125. 1,125 गुणिले भागिले 45, तर उत्तर येतं आपलं 25. मग त्याला एका घंट्याचे किती रुपये मिळतात, 25 रुपये मिळतात. तर काय ऑप्शन नंबर डी आहे आपलं 25. तर सर्वांना समजलं कसं प्रकारे सॉल्व्ह केलंय. तर नीट लक्ष द्यायचंय. आता पुढे जसं आपण चालत जाऊ तसं आपलं थोडस क्वेश्चनची लेवल टफ होत जाणार आहे. तर आपला 8 क्वेश्चन आलाय, आपण 8व्या क्वेश्चनवर. शुक्रवारी 1,250 लोक सर्कस बघायला, शुक्रवारी म्हणजे सॅटरडे 1,250 लोक सर्कस बघायला गेले. शुक्रवारच्या तिप्पट लोक शनिवारी सर्कस बघायला गेले. म्हणजे आता मराठीमधून शुक्रवारच्या तिप्पट लोक शुक्रवारी किती गेले, 1,250.
म्हणजे आणि शनिवारी शुक्रवारच्या तिप्पट म्हणजे 1250च्या तिप्पट गेले. तर सगळे मिळून या 2 दिवसात किती लोक? आता इथे तिप्पट म्हणजे 300, 3 5 15, 3 2 6 1 7 3 4, 3 1 3. म्हणजे आता शनिवारी इतके गेले होते, शुक्रवारी, आणि शनिवारी याच्या तिप्पट गेले होते. तर बघा, आज जर 1 गेला तर शनिवारी किती गेले होते? 3. आज जर 2 गेले तर शनिवारी किती गेले होते? 6. याच्या तिप्पट. तर आपल्याला विचारलं, हे लक्षात ठेवायचंय, आपलं हे आन्सर नाहीये. आपल्याला विचारलं काय की टोटल किती गेले मग दोघं दिवस मिळून. तर 3750 प्लस 1250, 0 7 5 5 10, 7 3 10 आणि 1 5. टोटल किती गेले? तर 5000. 5000 आपला ऑप्शन आहे बी. तर सर्वांना समजलं कशा प्रकारे सॉल्व्ह केलंय? तर बघा, आता आपण आलो आहोत लास्ट क्वेश्चन. आपल्याला जो क्वेश्चन अडला होता, ज्या क्वेश्चन मध्ये आपल्याला डिफिकल्टीज आल्या होत्या, तसाच आपला आहे लास्ट क्वेश्चन. तर लास्ट क्वेश्चन मध्ये विचारलं काय? दोन संख्यांची बेरीज x प्लस वाय इक्वल्स टू 3 4 5 6 7 8. तर दुसरीपेक्षा 16016 ने मोठी आहे. तर कितीने मोठी आहे? 16016. किती? 16016 ने मोठी आहे. तर मोठी संख्या कोणती? तर ऑप्शन नंबर डी पासून करायचं आहे. तर बघा, आपण घेऊया ऑप्शन नंबर सी. तर ऑप्शन नंबर सी काय? 18847. त्याच्यामधून आपल्याला काय करायचंय? 16016 मायनस करायचंय. 16016 आपल्याला मायनस करायचं. 7 मधून 6 गेले, उरले 1. 4 मधून 1 गेले 3, 8 10, 10 मधून 4 उरले किती? 6 आणि 1. किती उरले आपले? 16400. 1,16,831. आता आपल्याला मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय करायचंय? हाच नंबर याच्यात ऍड करायचा आहे. तर 8847. तर बघा, 7 आणि 1 8, 4 5 6 7, 8 आणि 8 16, 5 8 6 6 7 8 9 10 11 12. हे बघा 3. बघा, इकडे लक्ष द्यायचं आपलं. तर बघा 3 4, हा इथे आपलं थोडं रॉंग झालंय की बघा 8 9 10 11 12 13 14. तर इथे आले 14. 3 4 5 6 7 8. तर बघा, अशा प्रकारे आपला आन्सर आलाय. आता हा आहे आपला. तर याच्यात आपला हा आला बिग नंबर आणि हा आला आपला छोटा नंबर, स्मॉल नंबर. तर अशा प्रकारे तुम्हाला कळून आलंय की आपल्याला छोटा नंबर कोणता आहे आणि मोठा नंबर कोणता आहे. तर ऑप्शन नंबर सी आपला आहे बिग नंबर. आणि छोटा नंबर पण आपल्याला मिळतोय आणि मोठा नंबर पण आपल्याला मिळतोय. तर बघा, एवढं लक्षात ठेवायचंय. ही एक्सरसाइज आपली इथे संपली आहे. आता आपण भेटूया डे 10 मध्ये, एक्सरसाइज नंबर 2.2. थँक्यू.